मित्रहो, नुकतीच उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद संपली। या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे यांनी बांगलादेशामध्ये होणाऱ्या हिंदूंवरच्या अत्याचाराबद्दल, त्यांच्यावर होणाऱ्या हल्ल्यांबद्दल नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून का गप्प आहेत असा एक प्रश्न विचारला। त्याच वेळेला मुंबईतल्या दादर स्थानकाबाहेर असणाऱ्या पुरातन हनुमानाच्या मंदिराबद्दल देवेंद्र फडणवीस आणि भारतीय रेल्वे यांनी का बोटचेपी भूमिका घेत या मंदिराला नोटीस पाठवली आहे असा प्रश्न उपस्थित केला। उद्धव ठाकरे यांना ही हिंदुत्वाला आजच नेमकी गळाभेट घ्यावी असं का वाटलंय आणि जी महाविकास आघाडी राज्यामध्ये बनवण्यात आली होती की ज्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून कुठलाही निवडणुकीचा अनुभव नसताना उद्धव ठाकरे थेट मुख्यमंत्री झाले, त्या महाविकास आघाडीचेच 3:13 वाजलेत। याच मुहूर्तावर ठाकरेंनी हिंदुत्वाला गळाभेट द्यायचं ठरवलंय का? काय आहे हा ठाकरे आणि पवार यांच्यामधला जुगाड, हेच मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगणार आहे। नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र। मित्रहो, निवडणुका आत्ता विधानसभेच्या पार पडल्यात, त्याआधी लोकसभेच्या पार पडल्यात आणि अवघ्या 3-3.5 महिन्यामध्ये महानगरपालिकांच्या निवडणुका लागतील। या महानगरपालिकांच्या निवडणुका या काँग्रेससाठी किंवा राष्ट्रवादीसाठी तितक्याशा महत्त्वाच्या नाहीयेत, पण शिवसेनेसाठी या निवडणुका म्हणजे विशेषतः मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली महानगरपालिकांच्या निवडणुका या शिवसेनेसाठी जीव की प्राण आहेत। याचं कारण असं आहे की या शिवसेनेचा जो सगळा कारभार आहे, प्रशासकीय कारभार पक्षाचा आणि महापालिकांमधला कारभार, हा जर आपण पाहिलं तर याच कारभारामध्ये शिवसेनेच्या उत्कर्षाची मुळं खोलवर रुजलेली आहेत आणि त्यामुळे या महानगरपालिका आपल्याकडे असाव्यात असा शिवसेनेचा सातत्यानं प्रयत्न असतो। आता 12 डिसेंबरच्या दिवशी भाजपचंही बघा काय चाललंय की त्यांना इतका मोठा विजय महाराष्ट्रात मिळालेला असतानाही त्यांची डायनोसॉरी भूक जी काय ही क्षमता क्षमत नाहीये। याचं एक सगळ्यात महत्त्वाचं कारण काय की भाजपने 12 डिसेंबर हा शरद पवारांच्या वाढदिवसाचा मुहूर्त काढत अजित पवार यांना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक कार्यक्रम घेतला आणि अजित पवार हे शरद पवारांच्याकडे कुटुंब प्रमुख म्हणून जरी गेले असले तरी अजित पवार हे काही फक्त वाढदिवसासाठी गेलेले नाहीत। राष्ट्रवादीमधल्या अजित पवारांच्या जवळ असणाऱ्या काही नेत्यांच्याकडून आपल्याला उपलब्ध झालेल्या माहितीनुसार हा अजित पवारांचा एक खूप मोठा डाव आहे आणि तो डाव काय आहे तर पवारांकडे जे खासदार आहेत त्यातले किमान 5 ते 6 खासदार फोडून त्यांना भाजपमध्ये घेऊन येणं हा अजित पवारांकडे दिलेला अजेंडा आहे। याचं कारण काय तर याचं कारण हे आहे प्रफुल्ल पटेल यांच्यासारख्या मंत्रिपदाशिवाय कासावीस होणाऱ्या किंवा मंत्रिपद हेच आपल्या हातातलं एक उत्तम शस्त्र आहे असं समजणाऱ्या नेत्याला मंत्रिपदाशिवाय खूप सुनं वाटतंय आणि त्यामुळे जी केंद्रात मंत्रिपद दिली गेलेली आहेत किंवा ज्या मंत्रिपदांचं वाटप पक्षनिहाय झालेलं आहे ते साधारण एक 6 खासदारांच्या मागे एक मंत्रिपद असा तो प्रमाणाचा भाग आहे। आता जर आपण पाहिलं तर सुनील तटकरे हे अजित पवार गटाचे एकमेव खासदार आहेत आणि त्यामुळे एका खासदारामुळे हे काही मंत्रिपद दिलं जाणार नाही। पण इथे गंमत बघा की सुनील तटकरे जे आहेत हे सुनील तटकरे खूपच धूर्त, चाणाक्ष आणि डावपेच लढवणारे, वेगवेगळ्या नेत्यांमध्ये आपला समन्वय राखणारे असे नेते म्हणून त्यांचा वावर महाराष्ट्राच्या राजकारणात आहे। पण आता दिल्लीमध्ये गेल्या काही काळापासून सुनील तटकरे यांनी अमित शहा यांच्याबरोबर जे काही संधान साधलेलं आहे किंवा त्यांच्या गुडबुकमध्ये जाण्याचा जो काही राजमार्ग त्यांनी निवडलेला आहे तो अद्भुत आहे आणि याच त्यांच्या राजमार्गामुळे अजित पवारही चक्रावलेले आहेत आणि प्रफुल्ल पटेल हे देखील चक्रावलेले आहेत। कारण दिल्लीचा दरबार म्हटलं की सगळ्यांना आठवतात ते प्रफुल्ल पटेल, प्रत्येकाबरोबरची सेटिंग, मीटिंग, फिटिंग याच्यासाठी प्रफुल्ल पटेल संपूर्ण देशाच्या राजकारणात वाकबगार आहेत आणि ते काही काल परवाचे राजकारणी नाही आहेत। अगदी गेली अनेक वर्ष ते राजकारण करत आहेत। गोंदियासारख्या भागातून येणारे प्रफुल्ल पटेल हे
मूळचे उद्योगपती कुटुंबातले आहेत, व्यावसायिक कुटुंबातले आहेत आणि त्यामुळे राजकारण म्हणजे व्यवसाय आणि व्यवसाय म्हणजे राजकारण असं समजणारे प्रफुल्ल पटेल हे जणू काही मागे पडतात की काय अशी परिस्थिती सुनील तटकरे यांनी दिल्लीमध्ये निर्माण केलेली आहे. आणि त्यामुळे आता जर 6 खासदार झाले तर मंत्रिपद कोणाला मिळणार? प्रफुल्ल पटेलांना मिळणार की सुनील तटकरेंना मिळणार? भाजप कोणाला पसंत करणार? याचं कारण असं आहे, आता राज्यातल्या मंत्रिमंडळापासून ते केंद्रातल्या मंत्रिमंडळापर्यंत भाजपने आपली निवड प्रक्रिया ठरवलेली आहे आणि याचीच कुणकुण आता उद्धव ठाकरेंना लागलेली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी काय केलेलं आहे, उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीचा जी काही गाजराची पुंगी शरद पवार, संजय राऊत आणि काँग्रेसने बनवलेली होती, त्यातून जेवढे काही मुख्यमंत्री पदाचे सूर ऐकायचे होते ते ऐकून झालेले आहेत उद्धव ठाकरे यांचे. आणि त्यामुळे आता ते पुन्हा आपल्याला येणाऱ्या काळामध्ये नजीकच्या काळात ऐकायला मिळतील असं काही उद्धव ठाकरेंना वाटत नाहीये. राज्यातल्या आता जर खासदारांची संख्या पाहिली तर त्यांच्याकडे फक्त 20 आमदारांची जर संख्या पाहिली तर त्यांच्याकडे फक्त 20 आमदार आहेत, त्यातले 10 मुंबईतले आहेत. आणि मग या 10 आमदारांच्या भरवशावर मुंबईमध्ये जास्तीत जास्त स्कोर करावा असा ठाकरेंचा प्रयत्न आहे. आणि त्यामुळे एरवी मुस्लिम मतांना, मुस्लिम धर्मीयांना किंवा मुस्लिम आयडिओलॉजीला किंवा तत्वज्ञानाला कवटाळणारे पवार हे जर कुटुंब या विषयाच्या माध्यमातून आपल्यापासून दूर जात असतील तर ते जायला काहीच हरकत नाहीये असं समजून उद्धव ठाकरेंची आजची पत्रकार परिषद होती. आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंनी या पत्रकार परिषदेमध्ये भाजपच्या या डायनोसरी वृत्तीवरही भाष्य केलेलं आहे. 80 वर्षापासून दादर रेल्वे स्टेशनच्या इथे असलेलं हमालांनी बांधलेलं, जो हमाल कष्ट करतो त्या हमालांनी बांधलेलं मंदिर गणपतीचं आणि हनुमानाचं हे भाजप सरकारने त्याला नोटीस पाठवली. ती नोटीस माझ्याकडे आहे की तुम्ही रेल्वेच्या जागेवरती अतिक्रमण केले. 80 वर्षापूर्वीचं मंदिर हे पाडायला निघाले. मग तुमचं कुठे हिंदुत्व, कसलं हिंदुत्व आहे तुमचं? आम्हाला तुम्ही जेव्हा प्रश्न विचारता तुम्ही हिंदुत्व सोडलं का, मग तुम्ही काय सोडलेलं आहे आता? ना तुम्ही आमच्या इथली मंदिरं वाचू शकत, ती तुमच्याच राजवटीमध्ये रेल्वे प्रशासन पाडतंय. आता ज्या वेळेला उद्धव ठाकरे असं म्हणतायत त्यावेळेला उद्धव ठाकरे यांना हिंदूंबद्दल जी काय काळजी वाटते किंवा हिंदूंच्या मंदिरांबद्दल जी काय काळजी वाटते त्यापेक्षा त्यांना काळजी वाटते ती मुंबई महानगरपालिकेची. मुंबईमध्ये आता हे सगळं उद्धव ठाकरे का करतायत बघा. 6 डिसेंबरला बाबरी मशिदीचा ढाचा पडला आणि याच दिवसाच्या बद्दल उद्धव ठाकरे यांचे स्वीय सचिव असलेल्या मिलिंद नार्वेकर यांनी एक पोस्ट केली होती. आणि ती पोस्ट काय होती, एक्स वरची जी पोस्ट होती त्यामध्ये असं म्हटलं होतं, बाबरी मशिदीचा ढाचा पडतानाचा फोटो देऊन मिलिंद नार्वेकर असं म्हणाले होते की हे ज्यांनी केलंय त्यांचा मला अभिमान आहे असं बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. आणि या शिवसैनिकांना सलाम करणारा एक संदेश एक्स वरून पोस्ट केला होता मिलिंद नार्वेकरांनी. आता मिलिंद नार्वेकरांची ही जी पोस्ट आहे त्याच्यामुळे काँग्रेसमधले 3 प्रमुख आमदार हे काहीसे नाराज झाले होते. याचं कारण काय तर 10 जागा ज्या मुंबईमध्ये जिंकलेल्या आहेत शिवसेनेने, त्या 10 जागांपैकी 3 ठिकाणी फक्त मुस्लिम मतांवर शिवसेना जिंकली आहे असं काँग्रेसचं म्हणणं आहे. आणि शिवसेनेमधल्या काही राजकीय निरीक्षकांचं आणि एकूणच राज्यातल्या राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे. तर त्या जागा कोणत्या आहेत? त्या जागा आहेत भायखळा, त्या जागा आहेत वांद्रे पूर्व आणि ती जागा आहे वर्सोवा. आता यापैकी जी भायखळ्याची जी जागा आहे ही जागा काँग्रेसला हवी होती. युसुफ अब्रानी हे तिथे इच्छुक होते आणि त्यांना तिथून ती जागा लढवायची होती, पण ती काही शिवसेनेने आपल्या जागा वाटपामध्ये जाऊ दिली नाही आणि तिथून मनोज जामसुदकर हे निवडणूक लढले. त्यांनी यामिनी जाधव यांचा पराभव केला आणि तोही थोड्या नवे 33,000 मतांनी दणदणीत, सणसणीत आणि प्रचंड मोठा पराभव हा यामिनी जाधव यांचा झाला. आणि त्यामुळे असं असताना मुस्लिमांच्या एका धार्मिक स्थळाबद्दल जर मिलिंद नार्वेकरांची ही अशा स्वरूपाची पोस्ट असेल तर मग काँग्रेसने शिवसेनेबरोबर का राहायचं असा प्रश्न युसुफ अब्रानी असतील किंवा नसीम खान असतील अशी मुंबईतली काँग्रेसची नेते मंडळी विचारत आहेत. आणि त्यामुळे आता हे मिलिंद नार्वेकरांनी ही जी पोस्ट केलेली आहे ही पोस्ट उद्धव ठाकरेंना माहिती नसेल का, किंवा उद्धव ठाकरेंचा या अशा स्वरूपांच्या पोस्टना किंवा अशा स्वरूपांच्या गोष्टींना एक काही धोरणात्मक पाठिंबा किंवा आशीर्वाद नसेल का?
तर याचं उत्तर हे उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या वेळेला, ज्या वेळेला मुंबईमध्ये सगळीकडे चलो अयोध्याचे होर्डिंग मिलिंद नार्वेकरांनी स्वतःच्या नावाने आणि फोटोसहित लावले होते, त्यावेळेला देखील अशाच पद्धतीत उद्धव ठाकरेंना अयोध्येला जायचंय याची कुणकुण ही लागताच, किंवा या होर्डिंग नंतर त्या पद्धतीचा कार्यक्रम हा उद्धव ठाकरेंनी हाती घेतला होता. मिलिंद नार्वेकर यांची 6 डिसेंबरची पोस्ट हे एक निमित्त आहे. उद्धव ठाकरेंनी आज काढलेला हिंदुत्वाचा गळा हा पुन्हा एकदा हिंदुत्वाशी गळाभेट घेण्याचा कार्यक्रम आहे, इतकं आता स्पष्ट झालेलं आहे. याचं कारण या मवियाची अवस्था गाजराच्या पुंगीसारखी झालेली आहे, ती आता वाजणार नाहीये आणि त्यामुळे पवारांनी ती कुटुंब कल्याण, कुटुंब प्रेम याच्या खाली मोडून खायचे, तर उद्धव ठाकरेंना हिंदुत्वाचा नारा देत ती मवियाची गाजराची पुंगी मोडून खायची. यापैकी काँग्रेसची जी काही मतं किंवा जी काही पारंपरिक मतं आहेत ती काँग्रेसकडे राहतील आणि मुंबईत त्यांना जो काही फायदा व्हायचा तो होईल. पण पवार आणि काँग्रेस यांच्या पाशातून आता आपण दूर निघालं पाहिजे आणि हिंदुत्वाचा गळा काढला पाहिजे, इतकं उद्धव ठाकरेंना कळलेलं आहे. आणि त्यामुळे पत्रकारांनी वारंवार वेगवेगळ्या प्रश्नांवर त्यांना आपलं मत विचारल्यानंतर त्यांनी एकच राग आलापला होता आणि तो होता बांगलादेशामध्ये होणाऱ्या हिंदूंच्या अत्याचारावर नरेंद्र मोदी काय करणार आहेत ते त्यांनी सांगावं. पंतप्रधान मोदी जगभर फिरतायत, त्यांना बांगलादेशातलं जे काही हिंदूंचं दुःख आहे ते दिसत नाहीये का? उद्धव ठाकरे यांची बाजू ही राजकारण म्हणून अगदी योग्य आहे, अचूक आहे असं जरी आपण म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाहीये, कारण बांगलादेशात जे काही सुरू आहे ते सुरूच आहे. हिंदूंना तिथे त्रास होतोय, त्यांच्यावर हल्ले होत आहेत. इतकंच नव्हे तर मिताली एक्सप्रेस सारखी रेल्वेगाडी तिथे अडकवून ठेवली जाते. वेगवेगळ्या पद्धतीत बांगलादेशाचे जे अध्यक्ष आहेत युनुस यांनी तिथे आपली तानाशाही सुरू केलेली, हे सगळं खरं आहे. पण उद्धव ठाकरे यांनी बरोबर त्याच गोष्टीवर बोट ठेवत हिंदुत्वाची गळाभेट करायचं ठरवलेलं आहे. याचं कारण असं आहे, अवघ्या 3 महिन्यात मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुका लागतील आणि मुंबईची निवडणूक किंवा मुंबई महानगरपालिका हा उद्धव ठाकरे आणि त्यांच्या ठाकरे गटाचा, कुटुंबाचा आणि मातोश्रीचा श्वास आहे. त्यामुळे हा श्वास गुदमरून पक्षाची तडफड व्हायला नको यासाठीच हिंदुत्वाचा गळा ठाकरेंनी काढलाय का? आपल्याला काय वाटतंय आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्र हो. आणि असेच काही महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणातले अचूक, बिनधास्त आणि बोल्ड व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. आणि समाज माध्यमांच्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर आम्ही उपस्थित आहोत. आपण महाराष्ट्राच्या राजकारणातल्या महत्त्वाच्या घडामोडी समजून घेण्यासाठी सतत आमच्याशी कनेक्ट राहा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.